राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील माजी नगरसेवक तथा आरपीआय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न होऊन शेकडो रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। वाढदिवसाच्या निमित्ताने शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले। नेत्र तपासणीसाठी डॉक्टर गौतम निकम तर रक्त संकलन करण्यासाठी रोटरी ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले। या शिबिराचे उद्घाटन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भाणी यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी शिवसेनेचे दत्तात्रय कडू, व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील, नानासाहेब कदम, काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, अखिल बाबा पटेल, मराठा ग्रुपचे दासू पठारे, वैभव गिरमे, रफिक शेख, चालिंदर मुसमाडे, नामदेव खरात, कुमार भिंगारे, प्रभाकर संसारे, सुदाम भागवत, राजू थोरात, सोमा भागवत, माऊली भागवत, गंगा गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते। मोफत नेत्र तपासणी शिबिरात अनेक रुग्णांची नेत्र तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील पार पडणार आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेंद्र भाऊ थोरात, मित्रमंडळ तसेच आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी जिल्हाध्यक्ष थोरात यांच्यावर राजकीय, सामाजिक, उद्योग यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। आज देवळाली प्रवरा गावाचे सुपुत्र माननीय सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरेंद्र भाऊ थोरात मित्रमंडळाच्या वतीनं आज रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। या ठिकाणी असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिराबरोबर चष्मे वाटपाचाही कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि नाव नोंदणी या ठिकाणी सुरू आहे। सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आज सायंकाळी 6 वाजता हरिभक्तपरायण चालिंताई इंदुरीकर यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी आहे। तसेच स्नेह भोजनाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे। सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावं अशी सर्वांना नम्र विनंती। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली प्रवरा।